पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा सीसीएची बैठक होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज 3 महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट त्यांनी दिलेली आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या अशा सूचना मोदींनी केल्या। पहलगाम हल्ल्यानंतर तपास यंत्रणांकडून सखोल तपास करण्यात येतोय। तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलेलं आहे। आता या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात वसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांनी आखली होती। या दहशतवाद्यांना काश्मीरच्या बेसरन व्हॅलीमध्ये रक्तपात घडवण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचं एनआयएच्या तपासामध्ये उघड झाले आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं नाक दाबायला सुरुवात केली आहे। भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11,000 कोटींची मागणी केली आहे। दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे। आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रकरण मंत्रालयातून ससूनला कारवाईसाठी मेलवर सूचना करण्यात आलेल्या आहे। ससूनच्या अधिष्ठातांनी अँटी रॅगिंग समितीची बैठक घेतली आणि काही नर्स आणि विद्यार्थी यांची चौकशी झाली आहे। 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, तर 3 विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रकरणातले हे अपडेट आपण पाहतोय। मंत्रालयातून ससूनवर कारवाईसाठी मेलवर सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतोय की पुण्यातल्या जे बीजे वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे ससून रुग्णालय प्रशासनाचं जे बीजे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी धक्कादायक असा रॅगिंगचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। एका विद्यार्थ्यासोबत जी आहे ते 4 विद्यार्थ्यांनीच रॅगिंग केल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली पाहायला मिळते आहे। आपण सुरुवातीला विद्यालय प्रशासन असेल किंवा ससून रुग्णालय प्रशासन असेल या प्रशासनाकडून कुठलीही कारवाई जी आहे ती या रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आली नव्हती। मात्र त्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री कार्यालय ही सगळी बाब कळवली त्यानंतर मात्र आता जे आहे ते ससूनकडून एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती आणि त्यानंतर ज्या 4 विद्यार्थ्यांनी हा सगळा रॅगिंगचा प्रकार केलेला आहे त्यापैकी 3 जणांना निलंबित केल्याची माहिती जी आहे ते जे डीन आहेत एकनाथ पवार ससूनचे त्यांनी दिलेली आहे। हा सगळा प्रकार जो आहे तो अस्थिरोग विभागातील विद्यार्थ्यांच्या सोबत झालेला पाहायला मिळतोय। त्यानंतर पुण्यातल्या जो खरं तर रुग्णालयाच्या अखत्यारीत जे बीजे महाविद्यालय येतं तिथं हा वारंवार याआधी देखील एकदा रॅगिंगचा प्रकार जो आहे तो समोर आला होता, पण आता हा पुन्हा जो आहे तो दुसरा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। आणि त्यानंतर खरं तर ससूनकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली होती। अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत असल्याची देखील माहिती या विद्यार्थ्यांनी खरं तर दिली होती आणि त्यानंतर मात्र जेव्हा रॅगिंग झाली त्यानंतर त्यांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली। मात्र त्याच्या कंप्लेंटकडे कुणीही गांभीर्याने बघितलं नाही। त्याने थेट मंत्रालयात जे आहे ते मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांनी जी आहे ती कंप्लेंट केली आणि ज्या नातेवाईक आहेत त्यांनी देखील मंत्रालयात जे आहे ती या सगळ्याबाबत तक्रार केली आणि त्यानंतर मात्र ससूनचं प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालेलं आहे। आज देखील दुपारी या समितीची एक बैठक पार पडणार आहे। ज्या 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली त्यांच्या शिक्षेबाबत या खरं तर रॅगिंग कुठल्या प्रकारची केली होती त्या सगळ्यांचा जबाब जो आहे तो या समितीकडून नोंदवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे निलंबित विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल असं देखील ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। प्राजक्ता, बरं अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडलाय। ऐन उन्हाळ्यात तब्बल 10 ते 15 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण झालेत। प्रशासनानं लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या दूर करावी अशी मागणी दिग्रसकरांनी केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील एका चप्पल दुकानात
पुमा कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळून आले, तर या प्रकरणी दुकान मालकावर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वनकुटे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये कोट्यावधींचा खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात काहीच काम न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणाची चौकशी तात्काळ न झाल्यास ग्रामस्थ संतोष केदारी यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. महाराष्ट्र शासनाच्या 2024च्या संचबंदी निर्णयाच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये संस्थाचालक आणि मुख्याध्यापक एकवटलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 101 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हा निर्णय मागे घेतला नाही तर सर्व शिक्षक पालक रस्त्यावर उतरतील असा इशारा सरकारला देण्यात आला. धाराशिव बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी स्वप्नील राठोड यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी, तसंच या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजानं केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजूर केलेल्या विकास निधीच्या कामाला निधी दिल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील तुळजापूर आणि धाराशिव बस स्थानकाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. ठिकठिकाणी पोलिसांनी रात्रंदिवस गस्त वाढवली आहे. अहिल्यानगरमध्ये संत श्री महमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी आणि वक्फ बोर्डाकडून झालेली नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन अखेर 12व्या दिवशी स्थगित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. सावंतवाडीतील तिरोडा कोल्हारवाडी येथील एका विहिरीत अडकलेल्या मगरीला वनविभागानं जीवनदान दिलंय. मगरीला वनविभागाच्या जलद कृती दलाला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं. दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या आणि वारंवार उपचारांसाठी प्रवास करणाऱ्या आजारी व्यक्तींना एसटी महामंडळातर्फे मोफत प्रवासाची सुविधा पुरवली जाते. यामध्ये मागील वर्षभरात पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील 8,497 रुग्णांनी या सवलतीचा लाभ घेतलाय. रत्नागिरीतील दापोली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. यावर दापोली नगरपंचायतीला अंकुश ठेवण्यात अपयश आलंय. शहरातील काही नागरिकांकडून प्लास्टिकचा कचरा घाण घंटागाडीमध्ये देण्याऐवजी उघड्यावर टाकला जात असल्यानं जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. माणगाव शहरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. उतेखोलवाडी येथील 2 वाहनं एका अज्ञातानं पेटवून दिली आहेत. यात 2 वाहनं जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटकचा आंबा दापोलीतील स्थानिक बाजारपेठेमध्ये दाखल झाल्यानं कोकणातील हापूसचे दर गडाडलेत. स्थानिक शेतकऱ्याकडून सुरुवातीला 55 रुपये किलो दरानं खरेदी केला जाणारा स्कॅनिंगचा आंबा आता 35 रुपयांवर येऊन ठेपलाय. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या बॅकवॉटर जवळील शिळिंब गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरातील ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखात कलश मिरवणूक काढली. यावेळी 12 महिने पवना धरणातील पाण्याचा साठा कायम राखण्यासाठी इंद्रदेवाला साकडं घालण्यात आलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. स्वामींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी स्वामींच्या नावाचा जप देखील केला. यावेळी मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. सोलापुरातील मैदानावर भगवान परशुराम महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली. 300 महिलांच्या लेझिम पथकाने सर्वांचंच लक्ष वेधलं. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा कार्यान्वित झाला. रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठा 15 दिवसातच पूर्ववत होईल. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामं सुरू असून 15 मे पूर्वी दोन्ही बोगद्यांमधील वाहतूक पूर्ण क्षमतेनं खुली होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागानं दिली आहे. अक्षय तृतीयानिमित्तानं मावळातील बाजारपेठेत रत्नागिरीचा हापूस आंबा दाखल झालाय. हापूस आंब्याची आवक वाढल्यानं आणि सध्या आंब्याचे दर आवाक्यात असल्यानं ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी बाजारात चांगलीच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर करण्यात आलाय. 18 जूनला महाराजांची पालखी ही देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी देहू संस्थानकडून 340वा पालखी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटलाय. सध्या संकरित ज्वारीचा हमीभाव 3,371 रुपये प्रति क्विंटल असताना बाजारात या ज्वारीला केवळ 1,850 ते 2,450 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या वरील बाजूस रॉक बोल्टिंगचं काम झालं असून डोंगराला जाळ्यांचे आच्छादन लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे दगड या जाळीमुळे थांबणार आहेत. तसंच पावसाळ्यामध्ये दरड किंवा दगडधोंडे रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी होण्यात मदत होणार आहे. काजू पीक यंदाच्या हंगामात नैसर्गिक संकटात सापडल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. मात्र कोकणातील पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाला यंदाच्या वर्षी विक्रमी 160 ते 170 विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काल पुणे शहरात दाखल झाली. रथयात्रेचं लाल महाल कसबा पेठ इथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कराडमध्ये 9 आणि 10 मे रोजी 31वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे असणार आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. शहरातील मध्यभागी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला होणारी भाविकांची गर्दी पाहून त्या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान मिरवणूक काढण्यात आली होती. अघोरी बाबा यांचा साहसी कलाविष्कार देखील सादर करण्यात आला असून तो पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्यानं उत्पादन खालावत असल्याचा फटका बागायतदारांना बसतोय आणि त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन फळांच्या लागवडीकडे लक्ष वेधलंय. निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून कातळावर ड्रॅगन फ्रूट्स लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे.